श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 20वा श्लोक आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानां अंत एव च. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानां अंत एव च. अंत एव च. भगवान सांगतात अर्जुनाला की मी सर्व भूतांच्या हृदयामध्ये स्थित असलेला सर्वांचा आत्मा आहे आणि सर्व भूतांचा आदि मध्य आणि अंत मीच आहे. सर्व भूतांच्या हृदयात ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति. रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. परमात्मा सर्व मनुष्य मात्रांच्या सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात असतो. पण तिथे असलेला हा परमात्मा भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माये. मायेच्या यंत्रावर स्वार होऊन सर्व भूतमात्रांना या संसारामध्ये फिरवत असतो. मायेच्या यंत्रावर स्वार करतो आणि सर्व प्राणी मात्रांना फिरवत असतो. खरं परमात्मा काही फिरवत नाही, तर या मायेमध्ये हे सर्व लोक फिरत असतो. याचं कारण असं की त्यांना मायेशिवाय दुसरं काही दिसत नाही. संसाराच्या शिवाय दुसरं काही दिसतच नाही म्हणा. संसाराशिवाय दुसरं त्यांना काही दिसतच नाही. त्यांनी काही पाहिलंच नाही, त्यांना काही माहितीच नाही. सर्वसाधारण मनुष्याची स्थिती अशी झाली की त्याला संसाराशिवाय दुसरं काही माहितीच नाही. चांगलं खायला प्यायला असावं, चांगलं राहायला घर असावं, चांगले कपडे लत्ते असावे, मनोरंजन असावं, गाडी असावी, पर्यटन करावं, बस एवढंच मनुष्याला माहिती आहे. सर्व प्रकारची ऐश करावी एवढंच त्याला माहिती. त्याच्या पलीकडे काही या जीवनाचं ध्येय आहे हे त्याला माहिती नाही. आणि या संसाराचं तर वर्णन असं केलंय की त्याला जरी वरून तो संसार खूप चांगला दिसला, वा राहायला चांगलं घर आहे, खायला प्यायला भरपूर आहे, गाडी आहे, सगळं आहे, परंतु या संसाराचा जसा अनुभव यायला लागतो तेव्हा तो अनुभव दुःखमयच असतो. म्हणजे सुखाच्या मागे लागता लागता अनुभव मात्र दुःखाचा येतो. जेव्हा त्याला दुःखाचा अनुभव यायला लागतो, सुखाची कल्पनाच राहते आणि अनुभव मात्र प्रत्यक्षात दुःखाचा येतो. सर्व काही बाहेर तर सुख दिसतं, बाह्यांगाने तर सर्व काही सुख दिसतं. आम्ही लोकांना म्हणतो काय बाह्यांगाने तर तुम्हाला पुष्कळ सुखाची साधन आहे, सगळं सुख आहे, केवढं तरी पैसा आहे, गाडी आहे, घोडा आहे, काय नातेवाईक आहे, अमका आहे, तुमका आहे, खाणं आहे, पिणं आहे, सगळं काही आहे. बरोबर तर सर्व काही चांगला संसार दिसतो. दिसायला संसार फार चांगला आहे, चांगला दिसतोय तुमचा, आणि संसाराच्या सुखाचा अनुभव तो घ्यायला जातो. पण सुखाचा जसा अनुभव तो घ्यायला लागतो तसं त्याला दुःखाचाच अनुभव येतो. ही मोठी संसाराची गंमत आहे. दिसायला तो फार चांगला आहे, दिसायला बाहेरून संसार फार चांगला आहे, फारच उत्तम आहे, फारच शोभिवंत आहे. आणि संसाराचा अनुभव त्याला घ्यायचा आहे. संसाराचा अनुभव जेव्हा घ्यायला जातो तेव्हा त्या अनुभवामध्ये मात्र त्याला दुःखाचाच अनुभव, दुःखच अनुभवाला येतं. काही करायला गेलं की दुःखच अनुभवाला येतं. कारण काय, अहमात्मा गुडाकेश, हे भगवान म्हणतात मी त्याचा जो आत्मा आहे
त्याला तो तो विसरला. माझ्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. पण त्याचं ज्ञान देणारे जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडेही त्याचं लक्ष नाही. संत सत्पुरुषांनी काय सांगितलं त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. वेद पुराण हे काय सांगतात, ग्रंथ काय सांगतात त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. त्याचं लक्ष नुसतं संसारात आहे. संसार एक संसार, आणि ज्याचं लक्ष असतं संसार एका संसारात असतं त्याला या संसाराच्या दुःखाचाच अनुभव येतो. परंतु ज्याचं लक्ष सद्गुरूंच्याकडे असतं, जो संसार तर करतो पण लक्ष त्याचं सद्गुरूंच्याकडे आहे. संसार तर करतो पण लक्ष त्याचं, मन त्याचं सद्गुरूंच्या बोधामध्ये असतं. सद्गुरूंनी प्रवचनात काय सांगितलं याच्याकडे असतं. सद्गुरूंनी ग्रंथात काय सांगितलं याच्याकडे असतं. सद्गुरूंच्या कार्यासाठी की आमचे भक्त असे सद्गुरूंचं आमचं कार्य करतात, त्याला काही सांगितलं की ते कोटी कोटी जातात, काय काय कार्य करतात आमच्यासाठी, म्हणजे दत्तगुरूंच्यासाठी स्वतःच्या पैशांनी, स्वतः पैसा खर्च करून सगळं कार्य करत असतात. तेव्हा त्यांचं मन या कार्यात असतं. मग ज्याचं मन या कार्यात आहे, ज्याचं मन सद्गुरूंच्या ठिकाणी आहे, ज्याचं मन सद्गुरूंनी सांगितलेल्या कर्मामध्ये आहे, कर्तव्य कर्मामध्ये आहे, त्याच्यानंतर कर्मयोगामध्ये, सद्गुरूंनी सांगितलेल्या कर्मयोगामध्ये ज्याचं मन आहे, सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानयोगामध्ये ज्याचं मन आहे, सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रेमयोगामध्ये ज्याचं मन आहे, त्याला या संसारात राहून सुद्धा त्याला या संसाराच्या दुःखाचा अनुभव येत नाही. किती छान गोष्ट आहे. किती छान देवा तुझे सृष्टी रूप, आनंद स्वरूप देखताची पाहताची. आनंद स्वरूप जेव्हा तो सद्गुरूंचं बघतो तेव्हा म्हणले सृष्टीरूप त्याचं, किती छान देवा तुझे सृष्टी रूप, तेव्हा त्याला आनंद होतो. आणि जो संसारात सुख बघायला जातो, संसारात अनेक गोष्टी केल्यानंतर मला सुख मिळेल असं वाटतं, त्याला दुःखाचाच अनुभव येणार हे ते निश्चित आहे. 100% सत्य. नुसता संसार एक संसार जो करेल त्याला संसारात दुःखाचाच अनुभव होईल. संसार सुखाची नुसती कल्पना त्याची राहील, सुखाच्या वस्तूही मिळतील पण अनुभव मात्र दुःखाचाच येणार. याच्या उलट त्याच संसारात राहून जो सद्गुरूंच्या प्रेम, भक्ती, ज्ञान, कार्य याच्यामध्ये आपल्या मनाला गुंतवेल त्याला आनंदाचाच अनुभव होईल. बघा, संसार ते एकच आहे ना, परंतु सुखाचा अनुभव कोण घेतो, आनंदाचा अनुभव कोण घेतो आणि दुःखाचा अनुभव कोण घेतो आणि का घेतो हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात अहमात्मा गुणाकेश, हे अर्जुना मी सर्वांचा आत्मा आहे म्हणा, पण जो माझ्या मायेत फसतो त्याला दुःखाचा अनुभव येतो. आणि जो माझ्या प्रेम मायेत येतो, माझ्या कार्य मायेत येतो त्याला म्हणजे आनंदाचा अनुभव येतो काय. आणि म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात गुडाकेश. गुडाकेशचं नावाने संबोधित करतात की गुडाकेश म्हणजे काय, तर म्हणजे ज्यांनी निद्रेवर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी आपल्या निद्रेवर मिळवलेला आहे विजय. निद्रेचा अर्थही दोन तऱ्हेने आहे. एक म्हणले अज्ञान निद्रा, जे अज्ञानामध्ये आहे ते म्हणजे झोपलेले आहेत, म्हणजे जागे दिसत आहेत पण ते झोपलेले आहेत. म्हणा जागे दिसत आहेत, सगळे व्यवहार करतायत संसाराचे, परंतु परमात्म्याच्या ठिकाणी ते झोपलेले आहेत. परमात्म्याच्या ज्ञानाच्या ठिकाणी, प्रेम भक्ती सद्गुरूंच्या सत्संगतीच्या ठिकाणी ते झोपलेले आहेत, तिथे त्यांना वेळ नाही म्हणा. परंतु भगवान अर्जुनाला म्हणतात गुडाकेशव, अहम आत्मा गुडाकेश. हे अर्जुना मी तुझा आत्मा आहे, सर्व भूतांचा आत्मा आहे, हृदयात स्थित असणारा. किंवा गुडाकेश याचा अर्थ की ज्याने निद्रेवर विजय मिळवलेला आहे. याचा अर्थ असा नाही की अर्जुन कधी झोपतच नव्हता, अर्जुन नेहमी जागत 24 तास जागत होता असं नाही म्हणा. नाही तर आताचे ITचे लोक रात्री जागतात काय, रात्री ते झोपत नाही म्हणून त्यांनी निद्रेवर विजय मिळवला असं होत नाही म्हणा.
आणि अर्जुन झोपतही असे पण त्याने निद्रेवर विजय मिळवला. तर झोपला तर आहे, पण त्यांनी निद्रेवर विजय मिळवला, निद्रेत नाही. ही काय अवस्था आहे. आमच्या महाराजांनी एकदा एक गोष्ट सांगितली. अवधूत स्वामी महाराजांनी आम्हाला गोष्ट सांगितली. ती म्हणाले, अर्जुन, त्या अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णाच्या कथेत ते रहस्य दडलेलं आहे. म्हणा काय, की निद्रेवर विजय कसा मिळवता येतो, त्याचं रहस्य आहे. म्हणले एकदा अर्जुन द्वारकेत, मधून मधून अर्जुन द्वारकेत येऊन राहायचा आणि द्वारकेची राणी पांडवा घरी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पोचायला यायचे. मग ते हस्तिनापुरात राहायचे काही दिवस. मग परत अर्जुन त्यांना द्वारकेत पोचायला जायचा, मग तो अर्जुन तिकडे राहायचा द्वारकेत. असं यांचं चालायचं. तर असं तो अर्जुन एकदा द्वारकेत आला असताना दुपारच्या वेळी जेवण वगैरे झालं चांगलं आणि तो वामकुक्षी करत होता. त्याला गाढ झोप लागली. वामकुक्षी करत असताना गाढ झोप लागली आणि तेवढ्यात कोणीतरी ऋषी भगवान श्रीकृष्णांना दर्शन घेण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान तर बसलेले आहेत त्यांच्या सिंहासनावर आणि त्यांच्या पुढ्यात हा अर्जुन म्हणजे झोपलेला आहे. अर्जुन झोपलेला आहे, भगवान तिकडे जागतायत आणि अर्जुन झोपलेला आहे. तर त्याला ते बरोबर वाटलं नाही. तो म्हणाला हा भगवंताचा अनादर आहे असं त्याला वाटलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले हा भगवंताचा अनादर आहे. भगवंताच्या समोर झोपतो म्हणजे काय म्हणलं, दिवसा डोळे. तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं की म्हणले हा कसं काय झोपलेला आहे म्हणा. तेव्हा भगवान म्हणाले तुम्ही एक काम करा, तो झोपलाय पण त्याच्या केसाला हळूच जाऊन कान लावा म्हणा. तर त्यांनी त्या अर्जुनाच्या केसाला जाऊन कान लावला. तेव्हा त्या केसांमधून असा निरंतर असा आवाज सारखा येत होता, काय श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आवाज त्या केसामधून येत होता. तेव्हा त्या ऋषींना त्या अर्जुनाच्या भक्तीचं महात्म्य कळून आलं की अर्जुन हा कसा भक्त आहे की निद्रेमध्ये सुद्धा तो जागा आहे म्हणा. या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनी. या निशा सर्वभूतानां, सर्व भूत मात्र ज्या रात्री झोपलेले असतात, रात्रीमध्ये झोपतात किंवा या अज्ञान मायेमध्ये झोपलेले असतात, तीच ज्ञानी महात्म्यांना भक्तांना तीच रात्र, ती रात्र नसून तो दिवस असतो. ते जागत असतात. आणि जिथे संसारामध्ये सर्व मनुष्य मात्र जागृतीने सगळा व्यवहार करत असतात, संसार खरा मानून व्यवहार करतात, तिथे ज्ञानी लोक, महात्मा लोक, सद्गुरूचे भक्त जे असतात ते त्या संसारातच राहून जागृत राहतात. पुरा सावधरे सावधरे स्वरूपी जागे जागे. ते स्वरूपाच्या ठिकाणी जागृत असतात. आणि ते सद्गुरूंचं कार्य जागृत का असतात, तर सद्गुरूंचं कार्य करीत असतात. ते सद्गुरूंचं कार्य करत असतात. ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कार्य करतो, जो परमेश्वराचं कार्य करतो, सद्गुरूंचं कार्य करतो, तोच खरा जागृत आहे म्हणा. आणि जो नुसता आळशीपणा करतो, संसारामध्येच जो पडलेला असतो आणि जो प्रवचन ऐकायला येत नाही, आळस करतो किंवा वेळ नाही म्हणतो किंवा वेळ काढूपणा करतो, याला कंटाळा येतो, त्याला म्हणाले या परमेश्वराची शक्ती प्राप्त होत नाही. बघा ऋग्वेदात सांगितले परमेश्वराची शक्ती कोणाला प्राप्त होते आणि कोणाला प्राप्त होत नाही.
जो जो कार्यरत असतो, जो निरंतर कार्यरत असतो, जो आपला नुसता मोबाईलवर बघतोय, काहीतरी संसाराचेच विचार करतोय. संसाराचा विचार करावा, करू नये असं नाही. कर्तव्य कर्माचा विचार करावा. कर्तव्य कर्म आपल्याला जे दिलंय भगवंतानी, त्याचा विचार करावा. संसारामध्येही कर्तव्य कर्माचा विचार करावा की मला काय करायचं, पण त्यातून सुख मिळेल याचा विचार करायचा नाही. पण लोक काय करतात, मला हे केल्यानंतर सुख मिळेल, ते केल्यानंतर सुख मिळेल, हे केल्यानंतर पैसा मिळेल, हे जे हा विचार नाही करत. परमेश्वराचा भक्त काय करतो, कर्तव्य कर्म करतो. जो कर्तव्य कर्म करणार नाही त्याला परमेश्वराची शक्ती मिळणार नाही. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. क्रियेशिवाय केवळ वाचाळता व्यर्थ आहे. परमेश्वराचा भक्त हाही संपूर्ण सर्व संसारात कर्तव्य कर्म करत असतो, योग्य तऱ्हेने सर्व कर्तव्य कर्म करत असतो आणि सद्गुरूचं कार्यही करत असतो. सद्गुरूच्या कार्यासाठी तो इकडे तिकडे जात असतो, अनेक लोकांशी बोलत असतो, सद्गुरू कार्याचा प्रसार करत असतो. याला काय म्हणतात, कार्यरत असणं, क्रियाशील असणं. किंवा ऋग्वेदात असं लिहिलं आहे की जो माणूस क्रियाशील आहे, संसारात कर्तव्य कर्म करण्यामध्ये तो क्रियाशील आहे आणि परमार्थात यज्ञ करण्यामध्ये जो क्रियाशील आहे, सद्गुरूंचं कार्य करण्यामध्ये जो क्रियाशील आहे, स्वाध्याय करण्यामध्ये जो क्रियाशील आहे. स्वाध्याय म्हणजे सद्गुरूंचं प्रवचन ऐकणं, ज्ञान ऐकणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांची भेट घेणं, त्यांचं कार्य करणे, हा स्वाध्याय. ईश्वर प्रणिधान, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. हा क्रियायोग म्हणजे काय हो, लोक बोलतात गोष्टीला क्रियायोग म्हणतात. काय, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी, तपश्चर्या, सद्गुरूंच्या कार्यामध्ये तपश्चर्या. स्वाध्याय, सद्गुरूंचं ज्ञानबोध ऐकणं, प्रवचन ऐकणं. तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि सद्गुरूंची भक्ती करणं, त्यांनी सांगितलेलं क्रिया करणं म्हणजे कर्मयोग करणं, यज्ञ करणं. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग, हा असं सांगितलं. हा खरा क्रियायोग आहे. तेव्हा जो अशा क्रिया करतो, जो क्रियाशील आहे, त्यालाच म्हणले परमेश्वराची शक्ती प्राप्त होते. क्रिया आहे म्हणून शक्ती आहे ना, क्रियाच नाही तर त्याच्या ठिकाणी शक्ती कशी येणार. तो क्रिया आहे म्हणजे परमेश्वराशी त्या क्रियेने तो जोडून घेतलेला आहे त्याने, आणि म्हणून तो यज्ञ करतो. यज्ञाने देवताशी जोडतो म्हणजे परमात्म्याशी जोडतो स्वतःला. म्हणून त्याच्या ठिकाणी तो परमात्म्याच्या शक्तीचा प्रवाहित होतो. परमात्म्याचं प्रेम प्रवाहित होतं, सद्गुरूंचं प्रेम प्रवाहित होतं, सद्गुरूंचं ज्ञान प्रवाहित होतं, सद्गुरूचा बोध प्रवाहित होतो, सद्गुरू कार्याचा ध्यास प्रवाहित होतो. अशी शक्ती संचार त्याच्या ठिकाणी होतो, असं ऋग्वेदात सांगितलंय बघा. वेदामध्ये काय सांगितलं, हेच सांगितलं. आणि म्हणून अर्जुन झोपला जरी होता तरी म्हणले त्याचं मन झोपलेलं नव्हतं. मन झोपलेलं नव्हतं. महाराज एकदा म्हणाले की काय तुझा चेहरा तर बरोबर दिसत नाही. म्हटलं महाराज झोप नाही झाली. मग झोप नाही झाली तर काय हरकत आहे म्हण. रात्रभर जरी तू जागा राहिलास तरी पण तुझा चेहरा एकदम प्रफुल्लित दिसला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितलं की अरे तुझ्या झोपेत सुद्धा त्याला स्मरण पाहिजे, झोपेत सुद्धा. त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं, मग असा अनुभव घेता घेता कार्यामध्ये आम्हाला जेव्हा महाराजांनी पूर्णपणे त्या कार्यामध्ये समरस केलं, एकरूप केलं, तेव्हा आम्हाला रात्रीच्या रात्री झोप यायची नाही. एवढी काव्य झाली आमची तर रात्रभर आम्हाला झोप नाही. आम्ही रात्री मध्येच उठून काव्य स्फुरलं की आम्ही लिहून ठेवायचं. काय मध्येच काय असं लिहून ठेवायचं. झोप नाही. अजूनही आम्हाला कधी कधी झोप नाही.
मग असं विचार, त्या विचारात एवढी शांतता असतो, त्या विचारात एवढा आनंद असतो की मग आम्ही उठतो, लाईट लावतो, तेवढं काय असेल ते लिहितो आणि परत झोपतो. परत आम्हाला जाग येते. असा खेळ चाललेला असतो म्हणा. याला काय म्हणतात, निद्रेवर विजय मिळवला असो. महाराज म्हणतात तरी आम्ही फ्रेश असतो दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर. नाहीतर मनुष्य रात्री झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर त्याला कसं तरीच होतं म्हणा. त्याला चक्कर येईल, काय होईल काय सांगता येत नाही. पण आम्हाला रात्रभर झोप नाही आली तरी महाराजांनी सांगितलेल्या गोष्टीचा कालांतराने आम्हाला अनुभव. सद्गुरू सांगतात ते आधी ऐकून घ्यायचं असतं, श्रवण करायचं असतं, त्याच्यावर अशा शंका वगैरे घ्यायच्या नसतात. मग तुम्ही असं म्हणता पण सद्गुरू असं काय, तसं म्हणता पण तसं काय. अरे ऐकून घे, तुझ्याकडे ठेव स्टोर हाऊस मध्ये ठेव तुझ्या, आणि मग हळूहळू तो अनुभव तुला येईल म्हणा. लगेच पी हळद आणि हो गोरी असं नाही होत म्हणा. तो हळूहळू ते ज्ञान पोटामध्ये, जसं जेवण आपण जेवल्यानंतर काय 24 तासानंतर त्याचं ते प्रोसेस होता 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 15 दिवसानंतर त्याचं म्हणजे सप्तधातूमध्ये रूपांतर होतं. शेवटी 7व्या धातूत रूपांतर होण्याकरता त्याला 15 दिवस लागतात. म्हणजे आज जेवला तर 15 दिवसांनी त्याचं. तर तसं म्हणले सद्गुरूंचं ज्ञानबोध ऐकता ऐकता, प्रवचन ऐकता ऐकता आधी सगळं साठवून घे. नंतर गाय जसं परत ती काढते बाहेर आणि रवंथ करते. तसं जेव्हा तुझं हे होईल तेव्हा ते सांगतात की तेव्हा तुझ्या जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्ही याच्यात म्हणले तुला ते दिसत राहील. आणि त्याच्यामुळे तुझं निद्रा आहे, त्या निद्रेच तुला आनंद होईल. त्या निद्रेमध्येही तुझं तेच चालू आहे. निद्रेतही जप चालू आहे. आणि मग म्हणता येईल की हा गुडाकेश, म्हणजे ज्याने निद्रेवर विजय मिळवला. नुसता तो जागतो म्हणजे निद्रेवर विजय नाही. हा निद्रेवर विजय मिळवला तरी याचं एनर्जी खूप आहे. मग ही एनर्जी ही आली कुठून? तर ही परमेश्वराशी जोडून घेतल्यामुळे ग्रंथ वाचावे, प्रवचन ऐकावं, पद म्हणावी, त्याच्यावर विचार करावा, जप करावा. असं करता 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 स्वाध्याय, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असं करता करता लगेच नाही होणार, पण कालांतराने असा एकेका गोष्टीचा अनुभव यायला लागेल. तेव्हा आम्हाला जेव्हा असा अनुभव आला की अरे निद्रा म्हणजे काय, मग आम्ही बिंदास एकदम, अरे झोप नाही आली काय हरकत, झोप नाही आली ना आज म्हणजे काहीतरी विशेष आहे म्हणाले. झोप नाही आली म्हणजे काहीतरी विशेष आहे. मग असा निद्रेमध्ये असे अनेक विचार येता संसाराचे विचार नाही, जे काही आपण ज्ञान आहे, बोध आहे, विषय आहे, त्याचा येता रात्रभर जरी झोप नाही लागली तरी सकाळी फ्रेश एकदम असा अनुभव आम्ही कालांतराने आम्हाला यायला लागला जेव्हा आम्ही सद्गुरूंच्या कार्यात एकरूप झालो तेव्हा. याला गुडाकेश असं म्हणतात. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतानी गुडाकेश असं म्हटलेलं आहे. मनुष्य 3 अवस्थेत असतो दररोज. 3 अवस्थेत आपलं जीवन जगत असतो. पहिली अवस्था म्हणजे जागृत अवस्था, त्यात सगळा संसार तो करतो, भक्ती मार्गही करतो. आणि या अवस्थेत तो संसार सत्य मानतो आणि प्रपंचाचे सर्व व्यवहार करत असतो. या अवस्थेला स्थूल देहाच्या ठिकाणी तो अनुभव घेतो. स्थूल देह म्हणजे हा पंचमहाभूतांनी बनलेला हा जो देह याला स्थूल देह म्हणतात. आणि प्रामुख्याने या पंचमहाभूतांनी, त्याची सर्व इंद्रिय जागृत असतात आणि पंचमहाभूताच्या बनलेल्या देहांच्या साहाय्याने तो अनुभव घेतो जागृतीमध्ये. आणि त्याचबरोबर सूक्ष्म देहात मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे त्याच्या जोडीला असतात जागृतीमध्ये. याला जागृती अवस्था असं म्हणतात. त्याचा स्थूल देह आणि सूक्ष्म देह कार्यरत असतात. त्याच्यानंतर दुसरी अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था.
झोपला तो की मग त्याला स्वप्न पडतात. कधी कधी वाईट वाईट स्वप्न पडतात. कधी त्या स्वप्नाचा काय अर्थच लागत नाही. कधी कधी स्वप्नामध्ये सद्गुरू दिसतात. कधी कधी देवता दिसतात. तेव्हा देवता आणि सद्गुरू जेव्हा स्वप्नामध्ये दिसतात तेव्हा त्याचं थोडी अवस्था उच्च अवस्थेत तो आला असं समजायचं. पण ते कधी कधीच होतं. तेव्हा तो उच्च अवस्था त्याची टिकून ठेवली पाहिजे. आणि म्हणून सांगतात की निद्रा स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा, हे नेहमी दिसणार नाही म्हणाले. सद्गुरू नेहमी तुला स्वप्नात दिसणार नाही. मग जेव्हा केव्हा एकदा दिसले होते ना, तर तेव्हा काय ते म्हणाले किंवा ते कसे दिसत होते. हा परवा कैलास साळुंखे त्यांनी आम्हाला लिहून पाठवलं की सद्गुरू काल स्वप्नात तुम्ही माझ्या स्वप्नात आलात आणि म्हणाले तुम्ही कमळावर बसलेले आहात असं मला दिसलं. तुम्ही कमळावर बसलेले आहात आणि स्मिता हास्य करीत आहात असं मला दिसलं म्हणले. काय मी त्याला म्हटलं शाबास, म्हणजे तुझी गाडी बरोबर रुळावर चाललेली आहे. संसारापासून जरा तू दूर होतोयस. तेव्हा स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा, स्वप्नामध्ये सद्गुरू दिसले त्याचं वारंवार आपण तेच दृश्य आपण डोळ्यापुढे आणणं याला ध्यान असं म्हणतात. हे श्रेष्ठ प्रकारचं ध्यान आहे. स्वप्न निद्रा ज्ञानावलंबनम वा. तेव्हा स्वप्नामध्ये सद्गुरू दिसले तर त्यांचं जागृतीमध्येही त्यांचं ध्यान करावं. किंवा जागृतीमध्ये जर ध्यान असेल सद्गुरूंचं तर स्वप्नामध्ये ते दिसतील. काय तेव्हा त्यांची ही निद्रावस्था आहे, गाढ निद्रावस्था, त्यानंतर स्वप्नावस्था. पण गाढ निद्रा जी आहे म्हणजे ती संपूर्ण अज्ञानाची. तिथे म्हणाले स्थूल देहाचाही विसर पडतो. स्थूल देहाची इंद्रिय हालचाल करत नाहीत. इंद्रिय एकदम सुन्न पडलेली असतात. आणि मन बुद्धी चित्त अहंकार हा अंतःकरण हे सुद्धा सूक्ष्म देह हा सुद्धा काही हालचाल करत नाही. आणि फक्त अज्ञान त्या ठिकाणी असतं. जिथे अज्ञान असतं सर्वसामान्य मनुष्याला. परंतु काय की तो जरी त्याच्या ठिकाणी अज्ञान असलो तरी आत्म्याच्या जवळ तो असतो. ते मन आत्म्याच्या जवळ असतं. आणि म्हणून त्याला झोप लागल्यानंतर गाढ झोप लागली म्हणतो ना, गाढ झोप लागली होती. म्हणजे गाढ झोप लागल्याचा अनुभव त्याला होता. तेव्हा पण त्याला ज्ञान नव्हतं. तेव्हा अज्ञान होतं. आणि म्हणून अज्ञानाची अवस्था, संपूर्ण निद्रेची अवस्था जी आहे ती अज्ञानाची अवस्था. त्या स्थूल देहाचंही त्याला भान नाही, सूक्ष्म देहाचंही मन बुद्धी चित्त अहंकार याचंही भान नाही. आणि तिसरी अवस्था जी आहे ती म्हणले तो झोपलेला आहे. म्हणजे त्याचा स्थूल देह निरलेला आहे. कुठले इंद्रिय काम करत नाही. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही, हातपाय हलत नाही. परंतु जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहामध्ये मात्र मन बुद्धी चित्तात त्याला गुरुमंत्राचं स्मरण होत असेल, त्यांनी सद्गुरूंनी त्याला दिलेल्या वचनांचं स्मरण होत असेल, त्यांच्या ज्ञानाचं स्मरण होत असेल, त्याचं चिंतन चालू असेल, किंवा सद्गुरु प्रेमाने आणि स्मरणाने अंतःकरण भरून येत असेल, अशी जर त्याची अवस्था असेल तर त्या अवस्थेला चौथी अवस्था असं म्हणतात. त्याला तुर्यावस्था असं म्हणतात. जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्हीच्या पलीकडची अवस्था म्हणजे तुर्या अवस्था. म्हणजे त्याचं स्थूल शरीराचं त्याला भान नाहीये, परंतु सूक्ष्म शरीर मन बुद्धी चित्त अहंकार
यांनी त्याला संसार, याच्यामध्ये संसार नाही आहे, तर याच्यात ज्ञान स्वरूप आहे. या त्याच्या देहामध्ये ज्ञान त्याला पूर्ण आहे. सद्गुरु मंत्र, गुरुमंत्राचं स्मरण आहे, मंत्र चालू आहे, जसं अर्जुनाचं सांगितलं. सद्गुरूंनी दिलेल्या वचनाचं त्याला ज्ञान आहे, स्मरण आहे, चिंतन सुरू आहे, त्याला तुरीय अवस्था असं म्हणतात. आणि ही अवस्था अर्जुनाने प्राप्त करून घेतलेली होती. आणि या अवस्थेतच आत्मानुभव येतो, तुरीय अवस्थेतच आत्मानुभव होतो. मग ही कशी प्राप्त होते? की संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे. सद्गुरूंची संगती करावी, सदा संगती सज्जनांची घडावी. सद्गुरूंचा ज्याला ध्यास लागला, सद्गुरूंच्या कार्याचा ज्याला ध्यास लागला, सद्गुरूंचा ज्ञानबोधाचा ज्याला ध्यास लागला, कैलास म्हणतो, आम्हाला फोटो पाठवत्या श्रीमद भागवत रहस्य ग्रंथाचं, हे तुम्ही कसं काय लिहिता म्हणून, किती छान लिहिलंय, एखादं वाक्य लिहितो ते किती छान तुम्ही लिहिलंय म्हणा. आता कालच कुठलं तरी वाक्य त्यांनी पाठवलं, किती सुंदर तुम्ही लिहिलंय म्हणा. हे कुठून येतं म्हणलं तुम्हाला? म्हटलं ते मलाही माहिती नाही, तो कुठून येतो काय. त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणून येतो म्हणा. कृताम नाय गानम, तो अंतर आत तो आत्मा गायन करत असतो. आत्म्याचं गायन सुरू होतं असतं आत, आणि त्या गायनातल्या काही ओळी आम्हाला ऐकायला येतात, आणि मग त्या आम्ही सांगतो. आणि मग त्या वचन, सर्व वचनाचं आमच्या भक्त मंडळी त्या वचन लिहितात. रोहिणी आपल्या डायरीमध्ये असं वचन लिहित असते. मला वाटते काहीतरी एक डायरी होती जी भरली म्हणाले, बघायला पाहिजे. भक्तांच्या डायरी आपल्याला बघायला पाहिजे, काय ते प्रकाशित करायला पाहिजे. आणखी आमचे भक्त काही ते लिहित असतात, आणि काही भक्त ते पाठवतात दुसऱ्यांना. तेव्हा असा त्याला ध्यास लागला, सद्गुरूंच्या कार्याचा ध्यास लागला, त्यांच्या वचनांचा ध्यास लागला. त्याच्या ठिकाणी तुरीय अवस्था, या अवस्था मोठ्या मोठ्या नाव आहेत म्हणा, परंतु या कोणाला प्राप्त होतात? सद्गुरूंच्या ठिकाणी सहज सहज प्राप्त होतात. सद्गुरूशी जो जोडलेला आहे त्याला सहज प्राप्त होतो. त्याच्या अंगात सगळ्या ते ज्ञान, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंचं ज्ञान, सद्गुरूंच्या कार्याचा ध्यास प्रवाहित होतो, शक्ती प्रवाहित होतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये ऋग्वेदात सांगितलंय, ऋग्वेदातला पहिला मंत्र आहे, ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विजम. एकच संख्या, छोटासा मंत्र आहे, पण किती त्याच्यामध्ये अर्थ आहे. अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विजम होतारम रत्नधात्मम. म्हणजे काय, तर संपूर्ण ब्रह्मांडाला गती देणार अग्निमिळे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अग्नी आहे. कुठे तुम्ही घर्षण करा, लगेच अग्नी दिसणार. ब्रह्मांडात सर्वकडे अग्नी भरलेला. अग्निमिळे पुरोहितम. तसं म्हणले भगवान परमात्मा या सर्व ब्रह्मांडात भरलेला आहे. आणि नुसता भरलेला आहे असं नाही, तो ब्रह्मांडाला गतिमान करतो, क्रियाशील करतो. नुसता आपला बसलाय आणि ध्यानस्थ डोळे मिटून बसलाय असं नाही, तर तो गतिमान करतो. वेदात काय सांगितलंय? गतिमानता हे परमात्म्याचं लक्षण आहे. जो नुसता झोपलाय, ध्यान करतोय, ध्यान करता करता त्याला झोपलाय, तसं नाही म्हणा. अग्निमिळे, अग्निमिळे म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाला गती देणारा अग्नी काय करतो? अग्नी काय करतो? म्हणून अग्निबाण म्हणतात ना, त्या अग्निबाण सोडला, रॉकेट मिसाईल सोडली, अग्निबाण सोडला, त्यात मुख्य काय असतो? आपल्या वेदामध्ये आधी त्याचं हे, वेदामध्ये त्याचं मूळ आहे. वेदांनी सांगितलं अरे अग्नी, आणि इथून त्यांनी ते घेतलं की अग्नीचा उपयोग केला असताना ही रॉकेट, हे अस्त्र शस्त्र, हे सर्व म्हणाले त्या अग्नीमुळे उडू शकतात. कारण अग्नी या ब्रह्मांडाला गती देतो. ब्रह्मांडात गती कशाची आहे? अग्नीची गती.
अग्नी मिळे पुरोहितम, संपूर्ण ब्रह्मांडाला गती देणार असा परमात्मा आहे. संपूर्ण भक्ताच्या संपूर्ण ब्रह्मांडाला गती देणारे सद्गुरू आहेत. ते म्हणतात अरे हे कर ते कर ते कर. मग आम्हीच म्हणतो अरे तुला जास्ती भार तर आम्ही देत नाही ना. मग कोणी म्हणलं काय सद्गुरू तुम्ही आम्हाला असं म्हणतात. म्हणाले तुम्हाला त्रास होत नाही. त्रास कसं होईल म्हणाला. आमचं ते चव्हाण म्हणतात सद्गुरू तुम्ही असं नका म्हणू. काय म्हणजे त्रास तुला तुला आत्म्याला आम्ही पुष्कळ गोष्टी सांगतो, तुम्हाला त्रास तर होत नाही ना. सद्गुरू तुम्ही आम्हाला असं म्हणू नका. आम्हाला मग ते बरोबर वाटत नाही. आम्हाला गती देत जा. सद्गुरू गती देतात कारण त्यांच्या ठिकाणी अग्नी आहे. ज्ञाना अग्नी आहे त्यांच्या ठिकाणी आणि म्हणून भक्ताच्या ब्रह्मांडाला ते गती देतात. जिथे जिथे कुठे गती द्यायची असेल कारमध्ये इग्निशन इग्नाइट करावं लागतं म्हणजे ते स्पार्क होतो आणि मग ती कार चालते. सगळीकडे म्हणले मशीन सगळे इलेक्ट्रिसिटी सगळं काही हे अग्नी आहे. अग्नी मिळे इळे म्हणजे मी त्या संपूर्ण ब्रह्मांडाला गती देणारा असा जो परमात्मा आहे आणि त्याच्यामुळे जीवाची उन्नती करणार, त्याच्यामुळे तो उन्नती होते ना. प्रोग्रेस कसा होतो? अग्नीमुळे तो प्रोग्रेस झालाय ना, इलेक्ट्रिसिटीमुळे प्रोग्रेस झाला. अग्नी मिळे इळे म्हणजे काय? म्हणून मी त्याची उपासना करतो, त्याचं मी स्तवन करतो भगवंताचं. पुरोहितम, पुरोहितम म्हणजे तो नेहमी माझ्या समोर आहे मला. पुरा म्हणजे याचा शब्द पुष्कळ अर्थ आहे संस्कृतमध्ये. पुरोहित म्हणजे म्हणजे समोर आहे, तो माझ्या नेहमी समोर आहे. सद्गुरू माझ्या नेहमी समोर आहे. कुठलंही कार्य करतो तर सद्गुरू आपल्या पुढे आहेत. आता किरण मुळे म्हणतात कुठली गोष्ट झाली की ते आम्हाला सांगतो, मी त्यांच्या समोर आम्हीच असतो. सद्गुरू असं झालं मग तो असं म्हणाला, ते असं झालं मग त्याचं असं झालं. जीवनातलं सगळं सांगत असतात. म्हणजे आम्ही त्यांच्या समोर आहोत. अग्निमेळे पुरोहितम. आम्हाला असं वाटायला लागलं की आपण वेदांवरच भाष्य करावं. आम्हाला एक नुसतं वाक्य मिळालं कुठून तरी वाचता आम्हाला वाटलं काय किती आहे म्हणजे याच्यामध्ये वेद किती सुंदर आहे. त्या वेदांवर आपल्या झालं पाहिजे. आता आम्हाला असं वाटायला लागलं की वेदावर आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांवर आपलं प्रवचन झालं पाहिजे. आता प्रवचन होतच आहे. वेदाच्या पहिल्या याच्यावर प्रवचन होत आहे आपलं. ओम अग्निमेळे पुरोहितम. पुरो म्हणजे पुढे आहे तो. सद्गुरू आमच्या मागे आहेत. मागे नाही तो पुढे आहे. सद्गुरू पुढे पुढे असतात तेव्हा तो भक्त त्यांच्या मागे मागे जातो. म्हणजे भक्तांनी मागे जायचं, सद्गुरू पुढे असतो. पुरोहितम कारण काय? पुरो म्हणजे पुढे 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 असणारा आणि त्या मार्गावर घेऊन जाणार. आणि पुर म्हणजे काय? पुर म्हणजे शरीर, देह. या पुरी शेते ती पुरुषा. पुरुष का म्हणतात तो? कारण पुरीमध्ये, या देहरूपी पुरीमध्ये शेती म्हणजे जो शयन करतो. पुरी शेते इति पुरुषा. या पुरीमध्ये शयन करतो जो आत्मा. आणि म्हणून अहम आत्मा गुडाकेश. सर्व भूतांच्या हृदयामध्ये मी राहतो असं. अहम आत्मा गुडाकेश. सर्व भूताशय स्थिता. सर्व भूतांच्या ठिकाणी मी राहतो. त्या पुरीमध्ये मी शयन करतो म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. पुरी शेते इति पुरुषा. म्हणजे पहिला अर्थ भगवान त्याच्या पुढे आहेत, सद्गुरू त्याच्या पुढे आहेत म्हणून तो मागून मागून येतो. काही लोक सद्गुरू म्हणतात तुम्ही चला पुढे, आम्ही मागे आहोत, आणि ते मागूनच पळून जातात मागच्या मागे. काय रे आला होता का? नाही मग असं झालं तसं झालं तसं. अग्निमिळे पुरोहिता.
तेव्हा आणि पुरे याचा तिसरा अर्थ असा की सर्वांच्या आधी पुराण, जसं म्हणतो ना पुराण, पुराण किती सर्वांच्या आधी पुराणामध्ये सगळ्या गोष्टी आहे मला, म्हणजे सर्वांच्या आधी पुराण होते आणि पुराणांच्या आधीही परमात्मा होता, म्हणजे जो सर्वांच्या आधी असतो, सर्वांचा आधी मध्य अंत. म्हणून मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की मी सर्वांचा आधी आहे, मध्य आहे, अंत आहे, आणि म्हणून त्याला पुरोहित असं म्हणतात. आता पुरोहित याचा अर्थ काय? भटजी कथा सांगतो त्याला पुरोहित असं म्हणतात. पुरा हितम, हितम म्हणजे हिताच्या गोष्टी सांगतो. भगवान या भक्ताच्या हिताच्या गोष्टी, सद्गुरू आपल्या भक्ताला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगतात. त्याचं हित कशात आहे, कल्याण कशात आहे, याच सांगतात. आणि म्हणून त्यांना पुरोहित असं म्हणतात भगवंताला. आणि जो सृष्टीच्या पूर्वीच विद्यमान आहे, यज्ञस्य देवम, आणि तो यज्ञाचा देव आहे. तो सद्गुरु रूपाने सगळ्यांनी यज्ञ करायला सांगतो. मग सद्गुरू सर्व काही आहे, तर आम्ही तुमच्या फोटो पुढे बसून राहतो? नाही, यज्ञ करायला पाहिजे ना. मग तुम्हीच नाही का सांगतात की सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहे, काय सद्गुरूचीच भक्ती करावी, सद्गुरूशिवाय दुसरा देव नाही. आता तुम्ही सांगता एवढे देव, आणखी एक चित्र पाठवून देता, त्याच्यामध्ये शिव आहे, गणेश आहे, आणि सूर्य आहे, आणि देवी आहे, आणि मध्ये भगवान विष्णू आहेत, श्रीहरी आहेत, आणि लक्ष्मी आहे. अरे हे सगळं आहे म्हणा, हे त्या भगवंताचंच अंग आहेत, निरनिराळे अंग आहेत, भगवंताची अंग आहे. आणि म्हणून यज्ञस्य देवम, यज्ञामध्ये ज्या देवतांचं पूजन होतं, आणि या भगवंतानी यज्ञामध्ये त्या देवांची स्थापना करून दिली, त्या भगवंतानी केली. वेदामध्ये सांगितलं यज्ञस्य देवम, यज्ञामध्ये त्या देवतांची स्थापना करून भक्तांना सांगितलं की त्या देवतांची पूजा करा, पूजन करा. आणि ज्या भगवंतानी यज्ञस्य देवम, वेदरूपी वाणीनी यज्ञासंबंधी सर्व ज्ञान प्रकाशित करून ठेवलं. आम्ही सर्व यज्ञाचं ज्ञान ते सगळं लिहून हे करून सर्व भक्तांना दिला, त्याचे प्रिंटआउट काढून सगळं. आणि भगवंताने त्याआधी म्हणाले वेदरूपी वाणीने यज्ञासंबंधी सगळं ज्ञान प्रकाशित करून ठेवलं. आमचं कर्तव्य कर्म काय आहे, कर्तव्य कर्म कसं करावं, हे त्या भगवंतांनी सांगून ठेवलं. कर्तव्य कर्म काय, स्वधर्माचरण काय, हे सगळं सांगून ठेवलं. ऋत्विजम, ऋत म्हणजे सत्य, आणि ऋत म्हणजे ऋतौ यजनीयम, म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये या भगवंताचं आपण यजन केलं पाहिजे. प्रत्येक ऋतू कुठलाही असो, प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक दिवशी जसं वेळ मिळेल तसं त्याप्रमाणे ऋतौ यजनीयम, याला ऋत्विजम असं म्हणतात. ऋत्विजमचा अर्थ ऋतौ यजनीयम, प्रत्येक ऋतूमध्ये वेळोवेळी यज्ञ केला पाहिजे, यज्ञ करून त्याचं पूजन करावं. आणि त्याचं यजन केल्यामुळे काय होतं, त्याच्या शक्तीचा प्रवाह, याच्यामुळे काय मिळेल हो आम्हाला यज्ञ केल्यामुळे? आणि त्याच्या शक्तीचा प्रवाह, देवतांच्या रूपाने त्या शक्तीची स्थापना केली भगवंतांनी. व्हिडिओ भी आपको ऑडिओ व्हिडिओ तेव्हा या भगवंताचं यजन म्हणजे यज्ञ, त्याच्या प्रित्यर्थ यज्ञ केला, आणि त्या देवतांचं पूजन आणि त्यांच्या निमित्ताने यजन जेव्हा करतो, तेव्हा त्या भगवंताच्या शक्ती आहेत, या देवता म्हणजे त्या भगवंताच्या शक्ती आहेत, त्या शक्तींचा प्रवाह आपल्या ठिकाणी प्रवाहित होतो, आपल्या ठिकाणी त्या शक्ती येतात. आणि एवढं आश्चर्य वाटतं मला
अहो ऋग्वेदात काय लिहिलं बघा, संन्यास घेऊन कोणी गुहेत बसा असं कोणाला सांगितलंय, ध्यान धरून बसा असंही सांगितलं नाही. काय आवश्यक, काय सांगितलंय, आम्ही आमच्या जीविकोपार्जन म्हणजे दिवसभरात आम्हाला काही सर्व्हिस करावी लागेल, काय काही नोकरी करावी लागेल, जीविकेसाठी उपार्जन धनार्जन या कार्यापासून निवृत्त झाल्यावर हॉटेलमधून परत आल्यानंतर त्यांना उशीर होतो, पण ते धडपड करत येतात आणि आपलं गुरुवारी बरोबर प्रवचन सुरू होतं. थोडा उशीर होतो पण बरोबर ते प्रवचन होतं. कारण काय, जीविकोपार्जनासाठी वेळ काढावा लागतो. कारण कुटुंब आहे, गृहस्थाश्रम आहे. आणि म्हणून ऋग्वेदात सांगतात की आपल्या जीविकोपार्जनापासूनच्या कार्यापासून निवृत्त झाल्यावर जीवक धनप्राप्तीच्या कार्यापासून आपण धनप्राप्तीसाठी जे प्रयत्न करतो, या प्रयत्नातून आपण ते कार्य पूर्ण झालं, काही नोकरीवर गेला असेल, नोकरीवरून परत आल्यानंतर कोणी बिझनेस करत असेल, बिझनेस करून आल्यानंतर स्वाध्याय हा शब्द आहे. स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून ज्ञान श्रवण करून आणि भगवंताच्या नामाचा जप करू असं ते. आणि दिवसा आणि रात्री सद्गुरूंनी दिलेला मंत्राचा जप बघा कसं बरोबर सांगायला लागते. वेदात काय लिहिलंय त्याच्याप्रमाणे आपलं, त्याच्यावरून लक्षात येते अरे वेदात काय चाललंय ना. आतापर्यंत आम्ही कधी वेद बघितलं नव्हतं, काही काही मंत्र आम्हाला माहिती होतं, परंतु वेदात काय लिहिलंय ते सद्गुरूंनी आम्हाला शिकवून टाकलं आधीच. अरे आधी अनुभव दिला, नंतर वेदात काय लिहिलं तुम्ही बघत बसा म्हणा. आणि मी सांगतो तोच अनुभव वेदात आहे, दुसरं काय म्हणा, त्याचा अनुभव आम्ही घेतो. तेव्हा वेदात सांगितलं की दिवसा आणि रात्री सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करू. दिवसा तर जप करूच, पण रात्री सुद्धा करू. आणि रात्री जप करीत करीत निद्रेश प्रवेश करू. निद्रेमध्ये जायचं ते सुद्धा कसं, तर झोप यायच्या आधी रात्री अंथरुणावर पडल्या जप करता 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 मग झोपी जायचं. आणि अर्जुन असंच करत असावा, आणि म्हणून त्याच्या निद्रेत सुद्धा त्याचा जप चालू आहे. आणि म्हणून त्याला गुडाकेश असं म्हणतात. जप करीत करीत निद्रेश प्रवेश करू, जेणेकरून संपूर्ण रात्रभर आमचा भगवंताशी संपर्क टिकून राहील. काय वेदात काय लिहिलंय किती सुंदर लिहिलंय. आणि ते आपण करतो. आपल्याला या परंपरेमध्ये सद्गुरूंनी शिकवलं, म्हणून त्यांचं केवढे म्हणले आपल्यावर केवढं उपकार आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की रात्रभर भगवंताशी संपर्क कसा टिकवून ठेवायचा ते शिकवलं. आणि आम्हाला त्याच्यामुळे काय स्वप्न देखील भगवंताचे सद्गुरूचे येतात. असा ऋत्विजम या शब्दाचा अर्थ आहे. स्वप्न सुद्धा सद्गुरूचे येतात. आणि होतारम म्हणजे भगवंताने सद्गुरूंनी आमच्या हितासाठी, हितासाठी म्हणाले सर्व ज्ञान आम्हाला दिलं आणि सर्व आवश्यक पदार्थ देऊन ठेवले म्हणाले. यज्ञ कसा करायचा ते शिकवून ठेवलं, जप कसा करायचा ते सांगितलं. जपासाठी त्यांनी आम्हाला मंत्र दिला, कृपावंत होऊ, परंपरा दिली, साधन दिलं, प्रवचनाचं साधन दिलं, बोलण्याचं साधन दिलं, ऐकण्याचं साधन दिलं, ग्रंथ दिले, ग्रंथावर निरूपणाचं साधन दिलं. हे काय काय म्हणले, हितासाठी सर्व पदार्थ देऊन ठेवले म्हणलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, रत्नघातमम म्हणून म्हणले हे शरीर रूपी, हे जे शरीर आहे म्हणा, शरीर माध्यम, शरीर हे रत्न आहे म्हणा.
शरीर रूपी रत्न आम्हाला दिलं, रत्न झाला म्हणून तो हिरा झाला. हिरा आख्याला आम्ही तो हिरा झाला. त्याचं जीवन म्हणजे हिऱ्यासारखं झालं. हल्ली लोक हिरो सारखे वागतात. त्याने हिरो मध्ये मुलं, तरुण मुलं हिरो, हिरो हिरोईन हे त्यांचे आदर्श आहे. पण सद्गुरूंचे भक्त हे हिरे आहेत आणि दत्तगुरूंच्या गळ्यातले हिरे आहेत. आणि म्हणून ते दत्तमूर्ती आहेत, त्याच्या गळ्यामध्ये हिऱ्यांची माळ पाहिजे म्हणलं आम्हाला. आम्ही त्यांना मुळे सरांना सांगतो की दत्तगुरूंची जी मूर्ती आता येणार आहे त्याच्यामध्ये हिऱ्यांची माळ पाहिजे. कारण म्हणजे भक्त जे आहे ते हिरे आहे. कंठी ज्याच्या रत्नमाळ, रत्नांची माळ ज्याच्या गळ्यात आहे, असे दत्त आहेत. म्हणजे असं हे शरीररूपी अद्भुत रत्न होऊन जातं, हिरा होऊन जातो. तेव्हा आपण काय सांगतो, ऋग्वेदामध्ये तेच सांगितलं. आपल्याला सद्गुरूंनी जे शिकवलं तेच ऋग्वेदात. अरे आहे काय म्हणतात, वेद मोठे कठीण आहे म्हणतात. कुठे कठीण आहे हो वेद? आपल्याला कठीण नाही, कारण आपल्याला सद्गुरूंनी सगळं आधीच शिकवून ठेवलंय. यज्ञ कसं करायचा, काय जागृत स्वप्न सुषुप्ती, स्वप्नामध्ये काय बघायचं, निद्रेमध्ये काय कर, निद्रेच्या आधी काय कर, सगळं त्यांनी. आणि तेच तर म्हणाले वेदामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. अहमात्मा, मीच तो आत्मा, म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असणारा, सर्व भूतमात्रांच्या हृदयात आत्मारूपाने स्थित आहे. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात आम्ही देही तो आत्मा. किती सोपं आहे म्हणतात. आम्ही विदेही तो परमात्मा. आम्ही जेव्हा देहात असतो, देह मी असं म्हणतो, हा बघा हा मी देहाचा, तेव्हा तो कोण असतो? तो आत्मा असतो. पण लक्ष आमचं, आम्ही जर देहात असलो, या संसारात असलो, तरी लक्ष आमचा आत्म्याकडे असतो. आम्ही विदेही तो परमात्मा. आणि आम्ही म्हणले या शरीराच्या पलीकडे जातो. जे शरीर गिरील मी काही नाही म्हणा. हे प्रकृतीच्या 24 गुणांनी भरलेलं शरीर आहे. हे शरीर मी नाही म्हणा. तेव्हा असा निश्चय झाल्याबरोबर आम्ही विदेही होतो. आणि आम्ही विदेही झालो की तो परमात्मा होतो. विदेही झाला का परमात्मा, देही झाला का आत्मा. विन विन सिच्युएशन आहे. विन विन, दोन हात में लड्डू. विन विन सिच्युएशनला हिंदीत काय म्हणतात? दो हात में लड्डू. किंवा असं म्हणतात, काहीतरी एक म्हण आहे, सर कढाई में. तेव्हा विन विन सिच्युएशन आहे म्हणलं. इंग्लिशमध्ये विन विन सिच्युएशन असं म्हणतात. तेव्हा म्हणले आम्ही देहात आहोत तर तो आत्मा आहे. आम्ही विदेहात, आम्ही देहापासून वेगळे झालो. देहापासून वेगळं कसं व्हायचं? काही सोपं आहे. सद्गुरूंना भेटायचं, सद्गुरूशी बोलायचं, सद्गुरूंचं कार्य करायचं की झाला तो विदेही. एवढं सोपं करून सांगितलं तरी कळत नाही. तू सद्गुरूंच्या कार्य येतच नाही. सद्गुरूंचं कार्याचा विस्तार करतच नाही. लोकांना त्याच्याबद्दल सांगतच नाही. तर म्हणजे तू विदेही होणार कसा? तू विदेही झाला की तू परमात्मा झाला. तू देही झाला की आत्म्याचा अनुभव आला, आत्मानुभव. देहामध्ये असताना सद्गुरूंचं कार्य करतोयस, संसारात करतोयस, तो आत्मा आहेस. विदेही म्हणजे सद्गुरूंच्या कार्यात आहे आणि देहाचा विसर पडला तेव्हा तू परमात्मा स्वरूपाचा अनुभव तुला आला. कैसा बाहिजू भीतरी, बाहेर आणि आत असा तुझा तो अनुभव झाला. म्हणा परमात्मा सर्वत्र व्यापून राहिला. तो आपल्या हृदयातही आहे, सर्वत्र व्यापूनही आहे.
सहजपणे आहे. आणि म्हणून तो परमेश्वराच्या तो हृदयात असल्यामुळे हृदयाचा अनुभव घेता येतो. आणि तो देहामध्ये आत्मा आहे असं म्हटलं, पण तो सर्वकडेच आहे हो. देहात काही नंतर टाकलेला आहे असं थोडी आहे. तो देहामध्ये आहेच, फक्त त्याच्याकडे लक्ष नाही होणार एवढंच. हे समजण्यासाठी आहे का रे तुझ्या ठिकाणी आहे तो त्याला आत्मा असं म्हणतात असं. आणि सर्वत्र आहे त्याला परमात्मा, ही जाणीव होण्यासाठी. कारण प्रत्येक मनुष्याला स्वतःला आवडत असतो. प्रत्येक मनुष्याचं प्रेम त्याचं स्वतःवर असतं, मग त्याच्या बायकोवर असतं, मग मुलांवर असतं, मग मित्रांवर, नातेवाईकांवर असं प्रेम असतं. पण तो स्वतःला आवडतो आधी. आणि का आवडतो तो स्वतःला? तर त्याच्या ठिकाणी आत्मा आहे म्हणून. पण त्याला तो देहाकडेच बघतो आणि देहावरच प्रेम करतो, आत्म्यावर प्रेम करत नाही. पण आत्मा म्हणजे निश्चित काय हे न कळल्यामुळे अज्ञानाने तो देहालाच मी असं म्हणतो आणि देहावरच तो प्रेम करतो. परंतु जेव्हा तो सद्गुरूला शरण जातो तेव्हा सद्गुरूच आपला आत्मा आहे आणि तो या हृदयात आहे असा जेव्हा त्याला सद्गुरूच्या प्रेमाने ध्यास लागतो, तेव्हा म्हणाले तो म्हणतो की सद्गुरू आज मला स्वप्न पडलं आणि तो कमळामध्ये तुम्ही बसले आहात असं दिसलं. अगदी बरोबर. प्रेमाने ध्यास लागल्याचं लक्षण आहे. तेव्हा आपल्या देहात आत्मा कुठे आहे, कसा आहे याचं त्याला ज्ञान होतं आणि त्या आत्म्यावर त्याचं प्रेम जडतं. त्यामुळे तो त्या आत्म्याच्या प्रेमातच निरंतर रमण होऊन राहतो. त्याला आनंदाचा अनुभव यायला लागतो. कारण काय हो? कारण सद्गुरू आणि आत्मा हे सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सगळे भक्त मंडळी लिखतात. सच्चिदानंद सद्गुरू श्री निजदामानंद स्वामी महाराज, जय सच्चिदानंद. जेव्हा अशी सच्चिदानंद अवस्था प्राप्त होते, हरीची ओळख पटेल हृदयी, म्हणजे महाराजांनी पद दिले, हरीची ओळख पटेल हृदयी, अनुभव गुरुवचनी, कशी श्रीहरीची ओळख याच जनी, रामकृष्ण दत्त या सुंदर रूपे, प्रगटे प्रेम मनी. सुंदर रूपामुळे रामकृष्ण दत्त आणि सद्गुरू यांच्या सुंदर रूपामुळे काय होतं, मनात प्रेम निर्माण होतो आणि त्याच रूपांतर आत्मप्रेमामुळे मध्ये होतं. आणि या आत्मप्रेमामुळे आत्म्याचा अनुभव येतो. म्हणजे आपणच आत्मरूपाने आहोत असा प्रत्यय येतो. आत्मा वेगळा आणि मी वेगळा असा द्वैताचा प्रत्यय येत नाही. त्याला आत्मानुभव असं म्हणतात. परंतु असा आत्मानुभव येईपर्यंत हे करत राहायचं. म्हणून भगवान सांगतात, अहमादिश्च मध्यमच भूतानाम अंतैवच. मी म्हणले मगाशी जसं सांगितलं ऋग्वेदात तेच सांगितलं. अहम आदिश्च मध्यमच भूतानाम, सगळ्या भूतांच्या प्राणी मात्रांचा आदी मीच आहे आणि अंतही मीच आहे. म्हणजे जीवाचा, मनुष्याचा जन्म, मृत्यू आणि जीवन यात मीच आहे असं भगवान सांगतात. त्याचा जन्म होतो, त्या भगवंताच्या सत्तेतच त्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यू होतो त्या परमात्म्याच्या सत्तेतच होतो. आणि मधलं जे जीवन आहे ते सर्व जीवन जगलं जातं ते परमात्म्याच्या सत्तेतच जगलं जातं. पण म्हणले जन्म आणि मृत्यू तर कोणाच्या हातात नाही. पण मधला जो भाग आहे, जन्म आणि मृत्यूच्या हा मध्य भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तो मध्य भाग जो सद्गुरूंच्या कडे सोपवतो, सद्गुरूंच्या कार्यामध्ये आणतो, सद्गुरूंच्या जीवनातला जो मध्य भाग आहे जन्म आणि मृत्यू याच्या मधला, तो सद्गुरूंना अर्पण करतो. त्याचं सर्व जीवन म्हणाले यशस्वी होत.
नाहीतर तो त्याला म्हणाले अहंकार होतो. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी गाडी घेतली, मी बंगले बांधले, एवढा स्क्वेअर फूट आहे, तेवढा एवढे 10 फ्लॅट घेतले. हे सगळं त्याला म्हणाले होत असतं परमेश्वराची सत्तेत. पण ते परमेश्वराची सत्ता विसर आणि म्हणतो की मीच केलं असं. हे प्रकृतीमध्ये चाललेलं असतं. यशस्वी होतो तेव्हा म्हणतो अहंकार मी केलं आणि कर्माच्या बंधनात पडतो आणि दुःख भोगतो आणि अनावश्यक निषिद्ध कर्म करतो आणि त्या पापाचं फळ त्याला प्राप्त होतं, दुःख म्हणून. म्हणून जीवनाचं मध्य हा भगवानच आहे. आणि एवढंच काय, पुढचा जन्म श्रेष्ठ योनीत येणार, मनुष्य योनीत येणार, मृत्यू गोड होणार, हे सर्व तुझ्या मध्य असलेल्या जीवनामध्ये जे काही केलंय, मध्य अशा जीवनामध्ये तू काय केलं याच्यावर अवलंबून आहे. मधल्या जीवनामध्ये नुसतं भांडण तंटा केला, निंदा नालस्ती केली, भ्रष्टाचार केला, कटुवचन बोलला, अधर्म केला, तर काय होईल म्हणा? तर गेला मधलं जीवन वाया गेलं म्हणा. म्हणून मध्या जीवनामध्ये सद्गुरूला जाऊन शरण जाऊन भगवंताची भक्ती करून सद्गुरूंची सत्संगती, सत्शास्त्र श्रवण आणि सद्गुरूंचं सत्कार्य केलं की जन्म मृत्यू मुक्ती आणि जीवनाच्या मध्यात आनंदमय जीवनाची प्राप्ती होते. जीवन आनंदमय होतं. आणि हेच म्हणले ऋग्वेदामध्ये त्या ह्याच्यात सांगितलं. म्हणून आम्हाला आश्चर्य वाटलं. म्हणून आम्ही ते ऋग्वेदाचं ते एक शरण घेतला आणि त्याचा विचार केला. म्हटलं काय आहे बघूया. आणि हेच लिहिलंय, जसं सद्गुरूंनी जो अनुभव आपल्याला आणून दिला तोच अनुभव लिहिलाय. अरे वेद अनंत बोलिला, अर्थ इचुकाची ठेला, माझ्या विठोबाशी शरण जावे. तेव्हा त्या वचनाचा आम्हाला अनुभव. तेव्हा भगवान म्हणतात अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानां अंत एव च. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानां अंत एव च. श्री गुरुदेव दत्त.